हाय गाईज, काल रात्रीच आम्ही आलो आहे गावी, कारण की आईची तब्येत पण खराब होती आणि दिवाळीला भाऊबीज केली नव्हती आणि भाऊबीजसाठी माझ्या दोन्ही बहिणी गावी असतात, तर त्याच्यामुळे मी गावी आलो आहे भाऊबीजसाठी. तर आज रात्री भाऊबीज करणार आणि उद्या सकाळी मी महाबळेश्वर वगैरे असं करून तिकडचा पण एक ब्लॉग टाकणार आहे महाबळेश्वरचा, तर तो पण बघा तुम्ही. पण आता कसं आहे की इकडं वातावरण पण अजून पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण का, कारण की पाऊसच जात नाही आहे. बहुतेक पाऊस दिवाळी करून आता मला असं वाटतं देव दिवाळी पण करून जाईल. चिखलात बहुतेक देव दिवाळी करायला लागेल. इथं दिवाळी तर चिखलातच करावी लागेल देव दिवाळी. तर आता आपण तुम्हाला दाखवणार आहे की भाताचं वगैरे काय दाखवणार आहे. भाताचं दाखवणार आहे तर की तुम्ही भात जे आहे अजून भात कापलं पण नाही, तर झोडायचा टाईम आलाय पण भात कापलं नाही, परंतु पाऊस पडतो म्हणून. कधी आहे, कुठं, बाकी काय बोलताय? पूजेला गेलात काय? पूजेला तर आज आमच्या मामाची जो मुलगा आहे त्याचं लग्न झालं, त्याची पूजा आहे, तर आम्ही तिकडं पण जाणार आहे पूजेला. आता आईला घेऊन आलो दवाखान्यातून. मी, प्रेम आणि राहुलला, मी असं तिघंजण आलो आहे मुंबईवरून. तर आहे राहुल सेकंड टाईम आहे की तो गावी इकडे येण्यासाठी. आम्ही त्याला रात्रीच फोन केला, राहुल येतोय का म्हणून. फोनीला पोचल्यानंतर तो बोलतोय दादा मी येतोय म्हणून. तर म्हणलं चल ये. पण आम्ही मग फोनीला थांबलो, निसर्ग हॉटेलला जेवल्यानंतर त्याला घेऊन आलो. पण रात्री मी थोडं मागे झोपलो, या दोघांनीच गाडी चालवली. आता तुम्ही भाताचं बघताय, तर भात बळीराजा ह्या वर्षी असं पावसा नाराज नको होऊस, कारण की सर्वांना प्रॉब्लेम नको द्यायला. ह्या जो भात शेती आहे ती सर्वांना करून की 365 दिवस ह्याचीच वाट बघत असत, की जो शेतकरी ते ह्याचीच वाट बघतो की पावसामध्ये किंवा आता माझ्या शेतीला मला आता धान्य भेटेल ह्याच आशेने असतो. तर पावसा बळीराजाला चांगलं यश दे, की तू त्याला चांगलं त्याचं जे त्याने जी मेहनत केली आहे त्याच्या मेहनतीचं आता फळ आहे, तर ते फळाला चांगलं त्याला व्हायला पाहिजे अशी मी ईश्वरचरणी पण प्रार्थना करतो की सर्वांना व्यवस्थित. जर बळीराजा जिवंत राहिला तर सर्व अख्खी मुंबईला जेवढी माणसं आहेत ते त्याच्यावरच डिपेंड आहेत. पैशाने फक्त माणूस जेवण विकत घेऊ शकतो, पैसे खाऊ शकत नाही. म्हणून जर हा जिवंत आहे तर आपण जिवंत राहू शकतो. तर बाकीचं आपण ह्याच्यानंतर आपण जेवूया आणि जेवल्यानंतर आपण एक स्विमिंग पूलमध्ये, आपण इथे एकदम गावठी स्विमिंग पूल आहे आमचं इथे, विहीर, ते विहिरीत जाऊन मस्त एन्जॉय करूया. तुम्हाला दाखवतो इकडे कसं स्विमिंग पूल, एक 50 ते 60 फूट खोल विहीर आहे आणि एकदम ब्ल्यू पाणी आहे. तर आपण तिकडे जाऊन आपण व्हिडिओ शूट पण करूया, तुम्हाला दाखवेल. पण फोटोला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा, कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू. हे बघताय आमचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, की हे जागृत देवस्थान आहे, की तुम्ही जे पण तुमची मनाची इच्छा आहे तर तुम्ही मागा, तुमची मनाची इच्छा कम्प्लीट होईल. आणि आजचं जे वातावरण आहे तर तुम्ही बघताय वातावरण कसं एकदम ढग एकदम निळे ब्ल्यू तुम्ही मागे बघाल तर जे ढगांचं कलर झाला आहे ते एकदम ब्ल्यू कलर आहे. तर ते बघा. आणि आमचं गाव बघा, की गावामध्ये आता सर्वजण की मुंबईलाच गेलेत, पण तरी पण मी तुम्हाला दाखवेल की आम्ही खूप मामाची पूजा असल्यामुळे मी पण आलो आहे आणि म्हणलो की आलो आहे तर भाऊबीज आणि आईला पण बरं नव्हतं म्हणून मी आलो. बघू शकतो की भात पूर्ण रेडी झालंय. भात पूर्ण रेडी झाला असेल तरी पण तुम्ही त्यांना कापायला काहीच, कारण की पाऊस एवढा असल्यामुळे कापूच शकत नाही असं झालंय. अजून गावामध्ये माणसं फक्त दिवाळी, दसरा, गणपतीमध्ये सर्वात जास्त आहे. नाही, गावचं मंदिर आहे, अजून सर्व हिरवगार आहे, सर्व पूर्ण डोंगरावर हिरवं आहे, अजून पाणी वगैरे आहे सर्व. बोरं घ्या खायला, बोरं आहेत ना, ते बोरं आम्ही खातोय, कारण की गावी दिवाळी म्हणजे बोरं, गावची दिवाळी म्हणजे दिवाळी असं बोरच बनवतात. आणि नवरदेव पण आलाय, तुम्हाला दाखवतो. हा बघा नवरदेव आला आहे, त्याची आज पूजा आहे, पूजेला जाणार आहे आता नवरदेवचा. भाऊ काय किती वाजता पूजा आहे? किती वाजता पूजा आहे नवरदेव? आताच जंगम आलाय का? टाइम बघा आता कसं येतो संध्याकाळी. आणि मामांचा उपास आहे त्याच्यामुळे आईने त्यांना दही दिले खायला. 11:30ला तर याच्यानंतर आम्ही जाणार आहे. अरे बाबा तुझ्या बघितली मग काय बोलू, जोडा आलाय करून थोडा पाय पडायला का काय माहिती.
का बाबा मावा थांब तुमचं आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या. आता घरी जाईल. हा नाही जाऊ दे इथंच पडा त्यांच्या हाता पाया. पाणी कुठे त्याच्यात पाणी लागेल. तर आता नवीन जोड आहे आणि मामांच्या पाया पडतायत. इथं व्यवस्थित राहा. मला काय बोलायचं नाही. बनायला घेऊन हा काय बोलताय मग? हो मजेत मजेत. तुम्ही काय बोलताय? तुम्ही कधी आलात? तुम्हाला व्हिडिओ शूट करतोय आणि तुम्हाला पण दाखवणार टीव्ही वरती. संध्याकाळी तुम्ही पण बघणार. ठीक आहे. हे कधी लावला? मस्त बसायला संध्याकाळी कुठे गेला? काय जेवतोय जाऊन. जेवायला जातो. जेवून आलात का तुम्ही? जेवण हा हो व्यवस्थित व्यवस्थित. हा डुक्कर मारतो का तुमचा? हो हा तुमचा डुक्कर मार आहे. असंच आहे ना. म्हणजे कोणी यायला नाही पाहिजे. तर गावातून आमचे आयरे आहे सचिन आयरे आर्मीवाले त्यांचं घर होतं. की त्यांचे काका वगैरे. आमच्या गावामध्ये 3 आर्मीवाले आहेत. 2 आयरे, एक सावंत, विशाल सावंत आणि 2 आयरे. मस्त ते आले पण बरं वाटतं की बाबा कोणतरी आहे आपल्याकडे. हे माझ्या मामाचं घर आहे. तुम्हाला दाखवेल की जो मुंबईला मामा जो राहतो त्याचं घर आहे. खूप छान घर बांधलं आहे आणि ते माझ्या दुसऱ्या मामाचं घर आहे गणपत सावंत. ते मामा आहेत त्यांचं. एक घराचं काम चालू आहे. आणि इथे मामाची जे आमचं मुंबईला मामा असतात त्यांच्या तिथं पूजा आहे. तर ते पूजाचं हे आज सर्वजण आले जेवण्यासाठी वगैरे. आडात जाऊया पवायला जाऊया. आता झालं. मग सांगितलं का नाही तू आम्हाला? परत जाऊ ना. मामा तुमचा उपवास आहे ना? तर उपवास आहेत आणि जेवायचं पण आहे सर्व. जेवतायत. जे पूजा आहे तिकडचा उपवास आहे. ए मामा चला ना रेडा दाखवायची त्याला. आपण थोडा वेळ जाऊ रेडा बघायला. आणि आज पूजा आहे तर पूजेचं दर्शन करताना मावशी आणि अक्षयची आत्या आहे. तू कर हा. गाईच आता आम्ही पोहायला चाललो आहे. जसं आपण मगाशीच बोललो की थोडं ऊन येऊ द्या म्हणजे पोहायला खूप मजा येते. तर इकडं विहीर असते. विहिरीमध्ये पोहायला लागतं. असं स्विमिंग पूल वगैरे काय नाही पण एकदम सुपर पाणी असतं. एकदम ब्ल्यू पाणी असतं. आणि तिथं आपण पोहूया. वरून उड्या मारूया पाण्यामध्ये. थोडं एन्जॉय. आम्ही शाळेत असताना त्याच विहिरीमध्ये पोहायला शिकलो आहे. त्या विहिरीचं पाणी 50 ते 60 फूट खोल आहे. पण रिस्क आहे तो कुछ तो है. त्याच्याप्रमाणे आम्ही उड्यावरून डायरेक्ट मारायचो तेव्हा आम्ही पोहायला शिकलो. आता आम्हाला कोणत्याही नदीत कुठेही पोहायला सांगा तरी आम्ही पोहतो. चांगलं प्रोफेशनल जे स्विमर आहे त्याच्यापेक्षा चांगलं पोहणारी मुलं आहेत आमच्याकडे. एक अर्धा तास पाण्यात थांबणारी मुलं आहेत. खूप चांगलं. कारण की गावात छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व पोहतात. असं कोणाला पोहता येत नाही. जर कुठून पुढून जाऊ असं टर्न मारून. हा इथून पाण्यातून कुठं जाईल? पुढून जाऊ चल असं टर्न मारून. तर इकडून असं गावात कोणीच नाही आहे की ज्याला पोहता येत नाही. जर मॅन वर्सेस वाईल्ड जे आपण कार्यक्रम बघतो ते जो कार्यक्रम आहे ना आमच्या गावात सर्वजण हा या तो जो कार्यक्रम आहे ना तो आमच्या गावात म्हणजे हार्डली सर्व 80% लोक एकटं कुठे पण सोडलं तरी जगू शकतात असे आहे. म्हणजे जर गावात
तुम्ही जर 20 वर्षापर्यंत जर गावात राहिलात किंवा तुम्ही गावात येत जात राहिला ना, तर तुम्हाला सर्व ॲक्टिव्हिटी येतात. पोहणं येतं, झाडावर चढणं येतं वगैरे. बघा इकडं अजून गवत, हिरवं गार गवत आहे. अजून तिकडं पेरू आहे, तिकडं मस्त एक पेरू आहे, पेरूची झाडं वगैरे आहेत. आणि इकडं गणपती बुडवलं होतं. आपण गणपतीला आलो तेव्हा इकडे गणपती खाली बुडवले होते. मस्त शांत नॅचरल एकदम आहे. तुम्ही जर इकडं, तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे सर्वांना, म्हणजे ऑक्सिजन कोणाला कमी आहे त्यांनी इकडे यावं, 1-2 महिने राहावं गावात. खूप भारी आहे. तुमची लाईफ 2 वर्ष पुढे तुम्ही जाऊ शकता. पण कमवण्याचा जो हे आहे, सर्वांना कमवायचं आहे, तर त्याच्यामुळे सर्वजण तेच एक सर्वांचा ड्रॉबॅक असल्यामुळे सर्वजण मुंबईला आहेत. आता इथे मस्त गावातलं लाईफ जगू शकता. ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये ही 50 ते 60 फूट खोल विहीर आहे. याच्यामध्ये पाणी आहे आणि याच्यामध्येच आपण आता स्विमिंग करणार आहे. आणि हा नदी बाकी बाजूला विहीर आहे, त्याला विरा बोलतात आमच्याकडे. छोटासा ओढा असतो त्याला, त्याच्यामध्ये खेकडे वगैरे चिंबोऱ्या ह्याच विहिरीमध्ये, ह्याच ओढ्यामध्ये भेटतात. अशी कोलकांडी जाम हा बघा, हा ना आमच्या तिकडं ह्याला ओढा बोलतात. आणि ओढ्यातून असं पाणी अजून पण आहे. हे पाणी ना दिवाळीपर्यंत राहत नाही कधी एवढं पाणी, पण आता दिवाळी काय, हा बहुतेक मला असं वाटतं मे महिन्यापर्यंत राहायचं असंच पाणी. पावसा जा रे. आता आमच्या महाराष्ट्रात बाद झालं आहे. तो डायलॉग मारायला पाहिजे आता मला केदारचा. तर पावसात जा बाबा, आता खूप झालं आहे. लोकांना भात शेती कापू दे आणि बळीराजाला जे पण त्यांनी जे कष्ट केले तेवढे दिवसांचे, तर त्याला त्या दिवसांचं फळ येऊ दे. आता पाण्याची गरज नाही सध्या, कारण की ही भाताची शेती आहे. भाताच्या शेतीला काय पाण्याची गरज नसते सध्या. आता भात कापणीचं टायमिंग आहे, पण अजून भातच कापले नाहीत कोणी पाऊस असल्यामुळे. जर भात कापलं का संध्याकाळी पाऊस होतो आहे. हाच तर प्रॉब्लेम झाला सर्वांचा. ज्यांनी कापलं आहे छोटं कमी कापले ते भिजतं आहे पाण्यामध्ये पूर्ण. तर हे आम्ही इथं पहिले मासे वगैरे पकडायचो पाण्यामध्ये. आमच्या इथं आजोबांचा इथं बांधण धरायचं इथे.
की इथे मासे पकडण्यासाठी तिकडं उदा वगैरे लावायचं. उदा बोलतात त्याला, मासे पकडण्यासाठी जो वापरतात त्याला. तर आम्ही पण असायचो छोटे छोटे, घेऊन यायचे ते आम्हाला, त्याला मासे पकडायला वगैरे. तर इथं आता लेडीज वगैरे कपडे वगैरे धुतात या इथे. पण मस्त सिनारिओ आहे बघा ना, कसं जबरदस्त वाटतं. आणि इथं ही विहीर आहे, आमची गावाची विहीर आहे. ह्या विहिरीमधून पण पाणी आम्ही घेऊन जातो. तुम्हाला मागा आम्ही दसऱ्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर इथं आम्ही ते मंदिर धुवायला आलो होतो दसऱ्याच्या टायमाला. तर आत्ता आपण परत घरी जाणार आहे, कपडे चेंज करू आणि बघूया परत आपण बिरवाडीत जाणार आहे आईचे रिपोर्ट्स घ्यायला. कारण की 3 ते 4 वाजता बोलवलं होतं रिपोर्ट्स घ्यायला. तर बघूया, तिला 3-4 दिवस आईला ताप येत होता, तर त्याच्यामुळे रिपोर्ट काढलेत. बघा ना, पूर्ण शेती रेडी झाली आहे. शेतीचं सर्व पाण्याने कशी शेती खाली पडली बघा. आणि आता शेती रेडी झाली तरी पण पाऊस जात नाही आहे. जर पाऊस गेला, कंटिन्यू पाऊस जर 15 दिवस गेला तरच हे करू शकतात. कारण की रोज संध्याकाळी छोटं छोटं पाऊस येतो आहे, एकसर येऊन जाते. त्याच्यामुळे हे काहीच कापत पण नाही सर्वजण. हा बघा ना, किती पक्ष्यांचा आवाज येतो इकडे. तर ह्या पक्ष्यांचा आवाज म्हणजेच आपल्याला मुंबईला तर ह्या पक्ष्यांचा आवाज ऐकायलाच भेटत नाही. एवढा सर्व ध्वनी प्रदूषण आहे मुंबईला. तिकडे तुम्ही साधं तिकडे मंदिराच्या तिथं जरी बोलला तरी इथे आवाज येतो आहे. असं गावाला हेच गावाला सुख आहे गावचं. बाकी दुसरं काही सुख नाही आहे. पण पोल्युशन नाही आहे, काहीच नाही आहे इकडे. एकदम नॅचरल आहे सर्व. नॅचरल दूध, नॅचरल दही. सकाळी पण दही आईने घेऊन आली होती. दही आपल्या इकडे स्वतः आपण दही बनवतो. त्याच्यामध्ये काय दुसरं काय हे करत नाही, की फ्रीज वगैरे काय करत नाही. किंवा जे आता मार्केटमध्ये दही येतं ते 20, 25, 30 दिवसांचं दही असतं. तर आपण तसं दही, रात्रीचं दही आपण सकाळी एका दिवसातच खातो. रिक्षा आले, मामाच्या मुलांनी रिक्षा पण घेऊन आलाय, तर तो सोडायला चाललाय रिक्षा सर्वांना. कुठं रिक्षा वगैरे घेऊन आलाय तो ठाण्यावरून. त्यांच्याच भाऊची त्यांच्या पूजा आहे, त्याच्यामुळे बघा ना किती सोन्यासारखी शेती. एकदम पिवळा हिरवागार असा पिवळा सर्व सोना झालाय. सोनं रेडी झालंय, फक्त ते काढायचे. तर आता जे कमीत कमी दिवसात ते काढतील. सोन्यासारखं एकदम पिवळं शेत दिसतंय. हेच आमच्या बळीराजाचं, हेच आमच्या शेतकऱ्याचं सोने आहे. आणि हेच शेतकरी जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू यार. तर प्रत्येकाने शेतकऱ्याला मदत करा. शेतकऱ्यासोबत सरकारने पण हेल्प करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी, की बाबा शेतकरी जिवंत राहिला तर तो आपल्याला जिवंत ठेवणार आहे. मी आज 2 करोड 10 करोड जरी कमवले ना, तरी मला शेतात पिकणारं अन्नच खावं लागणार आहे. ते 10 करोड रुपये खाऊ शकत नाही. म्हणून शेतकऱ्याला प्राधान्य द्या. गव्हर्मेंट स्कीम शेतकऱ्यासाठी हे करा, चांगल्या शेतकऱ्यांना मोठं करा. आणि यंग पिढी जी आहे, नवीन जनरेशन आहे, ते शेतात कसं काय जास्त काय करता येईल तर ते तसं करण्याची हे करा. की भाई तुम्ही नवीन ITIमध्ये कोर्स करा, की ते तुम्ही शेतात कसे एक्स्ट्रा तुम्ही काय करू शकता तसं हे करा. हे गाव आहे, गाव मंदिर आहे आमचं, हनुमंताचं मंदिर आहे. जागृत देवस्थान आहे आमचं. त्याचं इथे माझे बाबा आधी पुजारी होते. म्हणजे आमच्या घरात आमचे बाबा पुजारी होते इथे. नंतर आता वेगवेगळे पुजारी वगैरे असतात. नारळीला नारळ आहे. मागे मामाने नारळ काढले होते, बाबरा मामाने. आता परत नारळ आहेत थोडेफार. हे तिकडं वर फणसाचं झाड आहे, इकडे हे फणसाचं झाड आहे. आणि वर बघा ना किती सुंदर असं आकाशाने ब्ल्यू आकाश झालं आहे. ही आहे आमची सोनपरी आहे. हे जे तुम्हाला पिंक कलरचं दिसतंय ना, हे फुल, हे राजगिऱ्याचं फुल बोलतात. की जेव्हा आता तुळशीचं लग्न असेल ना, तुळशीच्या लग्नामध्ये ह्याचं खूप उपयोग होतो. की ह्या राजगिऱ्याचं फुलाचं
फूल लावलं जातं तुळशीच्या ह्याच्यामध्ये. तुळशीच्या जे तुळशीच्या लग्नासाठी त्या राजगिऱ्याचा खूप उपयोग होतो इकडे. हे आमचं अंगण आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हे अंगण. आणि राहुल आलाय. यामुळेच राहुल आमच्या इकडे. शेवग्याच्या शेंगा. शेवगा खूप उपयोगी आहे तुमच्या. आता भाऊबीज चालू आहे, कारण की मामा मुंबईला असतात, त्याच्यामुळे का मामा आता चालेत. आणि तसंच आम्हाला पण भाऊबीज करायला संध्याकाळी जायचं आहे, कारण की भाऊबीज 2 दिवसापूर्वी झालीच आहे. पण या त्यांचा हे काय जे मानधन आहे तर ते आता पैसे बिसे नको टाकू. काय तुझं गाईज आम्ही आता उत्तरच्या वाडीत आलोय रेडा बघायला. माझा मित्र आहे रुपेश उत्तेकर त्याचा रेडा बघायला आलोय. रेडा 25 डिसेंबरला झोंब्या असतात, खूप मोठ्या झोंब्या, कारण की त्या आमदाराच्या मुलाचा बर्थडे असतो 27 डिसेंबरला, त्याच्यामुळे रेडा एकदम झोंब्या मस्त असतात. इकडं मागे एक वाडा आहे, त्याच्यामध्ये तांडेल रेडा आहे, तांडेल. आणि त्यांच्या घराच्या तिकडं आहे तो सिम्बा आहे, खतरनाक आहे सिम्बा. त्यांनी छोट्यापासून त्याला मोठा मस्त बनवला आहे सिम्बाला. पण सिम्बामध्ये खूप टेक्निकने तो रेडा झोंबी घेतो. रेडा झोंबी बघण्यासाठी 2-3 लाखाच्या पेक्षा जास्त पब्लिक येतं रेडा बघण्यासाठी. आम्ही उत्तरच्या वाडीत आलो आहे. ही उत्तर वाडी आहे आणि तिथे आम्ही ते रेड्याची म्हणजे तो आता जस्ट रेडा बघणार आहे, कारण की आता फर्स्ट टाइम रेडा झोंबीला आता 1-2-3 वीकमध्ये झोंब्या सुरू होतील. तर तेव्हा रेड्याच्या झोंब्या बघण्यासाठी मुंबईवरून पण आम्ही कधी गावाला येतो रेड्याच्या झोंब्या बघण्यासाठी. पण एकदा आलो आहे ते रेडा बघून जाऊया की कसं रेडा किती तयार झाला आहे, की किती त्याला त्याची रग असते, ती रग किती आहे त्याला. तर ते बघण्यासाठी मी गणेवा वगैरे आणि हे प्रेम वगैरे आम्ही सर्व बघण्यासाठी आलो आहे. रेडा बघूया आता, तुम्हाला रेडा दाखवतो तरी. 2-3 तास फिरवलं त्याला बाहेर सोडला का तो शोधत राहणार. दोन्ही रेडा बघितले मस्त एकदम. खूप दिवसातून रेडा बघितला त्यांचा. सिम्बा तर खूप खतरनाक झालाय आणि तांडेल पण खूप खतरनाक झालं. तांडेल मस्त झाला हा, पण सिम्बा तांडेलला ऐकणार तो सिम्बा बघूया. तिसरा रेडा पण आहे, पण त्याचं काही चावी भेटणार नाही त्याला. बघूया राजा म्हणून राजा रेडा आपण बघू उद्या परवा कधी बघायला. हा, ह्याला टेक्निक खूप आहे ह्या रेड्याला, कारण की हा रेडा खूप डेंजर रेडा आहे आणि खूप झोंब्या घेतल्यात त्यानं. तांडेल हा भिवंडीतून आणलेला रेडा आहे आणि खूप छान रेडा आहे. आणि हा जो आपण पहिला रेडा जो बघितला तो रेडा त्यांनी छोट्या लहानपणापासून त्याला बनवला आहे, पण खूप खतरी बनला आहे. आता अजून 1 वर्षानंतर तो कोणालाच नाही ऐकू शकत, एवढा खतरी बनला आहे मस्त. पण झोंबी आपण जेव्हा येईल तेव्हा झोंबीचा व्हिडिओ टाकेल, खतरनाक आहे झोंबी बघा. आणि आम्ही आता चिंबोऱ्याने गेलो होतो, तर चिंबोऱ्या घेऊन आलोय. नुसते किती चिंबोऱ्या भेटल्या बघ, किती चिंबोऱ्या भेटल्या. चिंबोऱ्या ही मोठी बघा, ही एक सर्वात मोठी चिंबोरी. बहिणवारी आपण चिंबोऱ्या याच्यावर टाकूया. रुपया शेट्टीने चिंबोऱ्या आणल्या. चहा आहे का? हा, चहा आहे का नाही? खाजा नको, आम्ही खाजा आणलाय मगाशी खाल्ला. चहा असेल तर द्या थोडी. हो, चहा तुम्हाला पाहिजे? हा, उपास आहे ना? ते चिंबोऱ्या बोलतायत काय, संध्याकाळी कालवण करतो मी.
काय माहिती तुला बोलायचं ते आमची निर्मलाची बोलते मुली. दोन कोंबडे आणले जेवढे आधी आणले कशी नाही राहते भाजी सापला की भाजी चालू करते भजन संपल्यावर ना चांगला वर्ग दिसते. शनिवार आहे ना, शनिवारी खाऊ नका. चहा द्या. एक दिवशी असं शनिवार किती लवकर ठेवलेला मला वाटतं पाणी दे. हा पोखाव एकदा शनिवार तुम्ही 11:30ला सोडला, म्हणलं मुंबईला 12 वाजले असतील म्हणून. आपण एकदा इथं जायचं होतं झोंब्यांना, शनिवार होता. हा 11:30ला सोडला शनिवार, म्हणलं मुंबईला 12 वाजले असतील आता. अरे थांबा ना रे, म्हणजे उपवास 11:30 वाजले पण घ्या त्याला अर्धा तास अर्धी सोडू, मुंबईला 12 वाजले असतील. मुंबईत आलं काय रात्री हा बघा, बोललो ना मगाशी पाऊस येईल. पाऊस यायची सुरुवात पण झाली. बघा वर किती पाऊस भरलाय यार. पाऊस असा वाटतंय की जून जुलै असा महिना आलाय, असा पाऊस भरलाय. खूप पाऊस आला यार. रोज पाऊस येतो संध्याकाळी. पाऊस आपल्यासाठी ठीक आहे, पण जो भात कापणं आता कापतील त्यांच्यासाठी काय. खूप जोरदार पाऊस येतोय. डोंगराला बघा किती पाऊस आहे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. कारण की तुम्ही व्हिडिओ चांगले बघताय सर्वजण. खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता, कारण की बाहेर जाण्याचा काही टाईमच आला नव्हता. ऑफिस आणि ऑफिस नंतर ऑफिस चालू होतं. तर आज व्हिडिओ टाकलाय ऑलरेडी. तो बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा. कारण की तुम्ही जर करताय तर त्या व्हिडिओला व्ह्यूज वगैरे चांगले येतील आणि मला टाकायला पण थोडं उत्साह येईल. थँक्यू.